मित्रांनो, मागच्या पार्टमध्ये आपण बाहेरील तटबंदीची व्हिडिओ बनवली होती. आता या पार्टमध्ये आपण राईट साईडमधून आपण वरती चढल्यानंतर आपल्याला नारायण दरवाजा दिसतो. नारायण दरवाजाच्या वरती गेल्यानंतर आपल्याला अजून खूप बरंच काही बघायचं आहे. त्याच्या आधी आपल्याला बघा इथे जंग्या बघायला भेटतील. बघा या जंग्या आहेत, खतरनाक अशा जंग्या आहेत. आणि आपण आता वरती चाललो आहे पायऱ्या चढत चढत नारायण दरवाजाच्या इथे. फायनली आपण पोचलो आहोत नारायण दरवाजाच्या इथे. आहे नारायण दरवाजा. हे बघा नारायण दरवाजाचं नाव आहे ना, इथे दगडामध्ये कोरून ठेवलेलं आहे. मित्रांनो, हा जो दरवाजा आहे ना, नारायण दरवाजा, हा दरवाजा आहे ना फडणवीसांनी बांधलेला हा दरवाजा आहे. बघू शकता तुम्ही, खूप असा भारी असा दरवाजा इथं बांधलेला तुम्हाला दिसत आहे. मित्रांनो, नारायण दरवाजाच्या आतमध्ये आल्यानंतर ना आपल्याला आगळ बघायला भेटतात. आणि या आगळचा उपयोग कसा होतो माहिती आहे का? आपण आतमधून दरवाजा लावला ना की या दोन आगळमध्ये त्याच साईडचा ओंडका टाकून पूर्णपणे दरवाजा लॉक करण्याची जी सिस्टीम आहे ना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बनवलेली आहे. सो मित्रांनो, हा जो बोर्ड लावलेला आहे ना, तो बोर्ड कशासाठी लावलेला आहे तुम्हाला जरा थोड्या वेळात सांगतो. आहे नारायण दरवाजा खाली, तिथून आल्यानंतर आपल्याला लेफ्टनी या साईडला यायचं आहे. आणि आता आपण बुरुजाच्या आतमध्ये एंट्री केलेली आहे. बघू शकतो तुम्ही, एवढा असा मोठा बुरुज आहे. आणि का मी ते बोर्ड लावलेलं आहे ते सांगतो. हे बघा, इथून तरट कोसळण्याची शक्यता आहे म्हणून तिथं बोर्ड लावलेला आहे. आणि बघा अशी इथे बाण मारण्यासाठी आणि उकळलेलं गरम पाणी टाकण्यासाठी इथे एक जागा गेलेली आहे. आणि इथे शौचकूप आहे, बघू शकता तुम्ही. हे आहे शौचकूप महाराजांच्या काळातील, बघू शकता तुम्ही. हे आहे शौचकूप. आणि इथे दिवा ठेवण्यासाठी इथे जागा केलेली आहे. आणि आता आपण खाली चाललो आहे या बुरुजाच्या. आणि आता या बघा बुरुजाच्या आतमध्ये येण्यासाठी छोटीशी वाट आहे. हे बघा, चला तर आता खाली जाऊयात. तर काय आगे चुकून हे इथं धान्य कोटी आहे. इथे म्हणजे इथेच दोन्ही साईडला. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ही आहे धान्यकोटी. आणि या धान्यकोटीमध्ये आता तुम्हाला बघायला भेटेल एकदम पिण्यायोग्य इथे पाणी इथे साचलेलं आहे. हे पाणी कुठून आणि कसं आलं काही आयडिया नाही आहे, पण हे पाणी आपण नक्की पिऊ शकतो. खूप थंडगार असं हे पाणी आहे. मित्रांनो, फायनली आपण पोचलो आहोत महादरवाजाच्या इथे. आणि या महादरवाजाचं जे बांधकाम केलेलं आहे ना, ते केलेलं आहे नाना फडणवीस यांनी 1 नोव्हेंबर 1790 ते 11 जून 1794 या कालावधीमध्ये नाना फडणवीस यांनी या महादरवाजाचं बांधकाम इथे पूर्ण केलेलं आहे. आणि या दरवाजाच्या आतमध्ये येण्यासाठी आपल्याला ना गोमुखी पद्धतीने आपल्याला यावं लागतं. पूर्णपणे असं टर्न आहे. टर्न मारल्यानंतरच आपल्याला महादरवाजा दिसतो. बघू शकता तुम्ही, हा आहे लोहगडावरील मुख्य महादरवाजा. आणि या महादरवाजाच्या दोन्ही साईडला आपल्याला हनुमानांचे शिल्प इथे कोरलेले आपल्याला बघायला भेटेल. आणि या महादरवाजाच्या दोन्ही साईडला बलदंड असे बुरुज आहेत. आणि या बुरुजावरती जंग्या आहेत, ज्या जंग्यांमधून आपल्याला उकळलेलं गरम पाणी, उकळलेलं गरम तेल, बाण मारून शत्रूवर खाली हल्ला करण्यासाठी या जंग्यांचा वापर करण्यासाठी या जंग्या इथे दिलेल्या आहेत. आणि बघू शकता तुम्ही, वरचं स्ट्रक्चर ते ना ते खूप असं सुंदर पद्धतीने त्या काळामध्ये इथे घडवलेलं आहे. बघू शकता तुम्ही, ह्या दोन्ही साईडला बुरुज आहेत. लोहगडावरील हा आहे मुख्य दरवाजा. आणि या दरवाजाच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला तिथे सदर लागते. ती सदर आपण तिथे गेल्यानंतर बघूयात. आणि ह्या आहेत जंग्या. आता आपण लोहगडाच्या वरच्या साईडला आहोत महादरवाजाच्या. आणि आपल्याला आता वरतीच गेल्यानंतर आपल्याला पूर्णपणे गड आपल्याला बघायचं. मित्रांनो, लोहगडाच्या महादरवाजाच्या आतमध्ये आल्यानंतर ना आपल्याला ना ही वेगवेगळी छायाचित्रे बघायला भेटतील. म्हणजे या लोहगडावरती कोणत्या कोणत्या वास्तू आहेत आणि त्या वास्तूंची पूर्णपणे माहिती आहे ना या प्रत्येक बोर्डामध्ये इथे या सदरीच्या आतमध्ये इथे बोर्ड लावलेले आहेत. त्या बोर्डामध्ये तुम्हाला ती छायाचित्रे दिसतील. आणि त्या छायाचित्रामध्ये कोणती कोणती वास्तू आहेत आणि त्या वास्तूच्या खाली त्या वास्तूची पूर्णपणे माहिती आणि पूर्णपणे डिटेल इन्फॉर्मेशन तिथे सादर केलेली आहे. आणि असे मोठे मोठे इथे बोर्ड लावलेले आहेत सदरेमध्ये. जय शिवराय मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील लोहगडावरील महादरवाजाच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला लगेच ताबडतोब आणि पटकन बघायला भेटते ती आहे चुन्याची गाणी. या चुन्याच्या गाणीचा वापर बांधकामासाठी केला जात असे. बघू शकता तुम्ही, हा आहे
सभागृह आणि सदर इथे आपल्याला दोन्ही बघायला भेटत आहेत. बघू शकता सभागृह आणि मोठी अशी सदरेवरती दोन अशा तोफा आहेत. बघू शकता तुम्ही, ही एक तोफ आहे आणि मागे होती ती एक तोफ आहे. आणि पलीकडे गेल्यानंतर आपल्याला महादेवाचं मंदिर लागतं. जय शिवराय. जय शिवराय मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील लोहगडावरील आपण सर्वात उंच ठिकाणी आलो आहोत. बघू शकता तुम्ही पूर्णपणे याची सपाटी बघून झाल्यानंतर आपल्याला समोर दिसत आहे तो आहे महादेवाचं शिवकालीन मंदिर. इथे आपल्याला बघायला भेटते महादेव मंदिर, हे दगडामध्ये कोरलेलं नाव आहे. बघू शकता तुम्ही, हे आहे सुंदर असं महादेवाचं शिवकालीन मंदिर. बोला हर हर. हे बघा मित्रांनो, लोहगडावरील सर्वात उंच ठिकाणावरती असलेलं महादेवाचं येथे मंदिर आहे. आणि इथे महादेवाची पिंडसुद्धा आहे. सर्वांनी महादेवाच्या पिंडीचं दर्शन घ्यायचं आहे आणि बोलायचं आहे सर्वांनी हर हर महादेव. आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे इथे स्मारक आहे आतमध्ये. आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटोसुद्धा आहे तिथे लावलेला, बघू शकता तुम्ही. आणि हे आहे सर्वात उंच लोहगडावरील महादेवाचं सुंदर असं मंदिर. जय शिवराय मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील लोहगडावरील हा एक त्र्यंबक तलाव. आणि ह्या त्र्यंबक तलावाला अष्टकोनी तलाव असे सुद्धा म्हटले जाते. आणि ह्या तलावाला भेट देण्यासाठी आपल्याला लोहगडावरील सर्वोच्च माथेवरती आल्यानंतर आपल्याला एक महादेवाचं मंदिर लागतं. आणि त्या मंदिराच्या जस्ट मागे हे त्र्यंबक तलाव आपल्याला बघायला भेटतं. आणि ते त्र्यंबक तलाव पूर्णपणे दगडामध्ये कोरलेलं आहे. आणि ह्या त्र्यंबक तलावाची खोली खूप आहे, बघू शकता तुम्ही. या त्र्यंबक तलावामध्ये अजूनपर्यंत पाणी आहे. आणि या त्र्यंबक तलावाच्या आतमध्ये उतरण्यासाठी आपल्याला इथे पायऱ्या दिलेल्या आहेत. काही पायऱ्या तिथे खाली तुटलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. हे आहे त्र्यंबक तलाव, महादेवाचं मंदिर. आणि मंदिराच्या मागच्या साईडून आल्यानंतर ना आपल्याला इथे अजून एक तलाव बघायला भेटेल. हे बघा, हा एक तलाव आहे छोटासा. आणि हे बघा, एक लाईन आहे, म्हणजे आता तलाव जरी ओव्हरफ्लो झाला ना तरी इथून असं पाणी येऊ शकतं बाहेर असं. हे बघा, हे तलाव एक आहे, अशी जागा आहे. तिकडं कडेला पॉईंट आहे, तिकडे ना आम्ही गेलो. आता आम्ही इकडे पुढे चाललो. इथून एक मार्ग आहे, तिकडे वरून एक मार्ग आहे. आणि इथं पिण्याचं पाणी इथं बोर्ड लावलेलं आहे. तिथं पिण्याचं पाणी, पण तिथे त्याच्यामध्ये मासे आणि बेडका आहेत. हे आहे तलाव, छोटं आहे. पुन्हा एकदा आपल्याला दोन पाच आहेत, इथे दोन आहेत, तिकडे एक आहे. आणि तिकडे पण पाणीचे टाके आहेत. त्याच्या आतमध्ये काहीतरी आहे. चला तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो. आणि इथे काय पाण्याचे टाके, त्या काळामध्ये इथे असं मांडव राहण्यासाठी इथे टाके केलेले ते बघा. हा इथं थोड्याशा छोट्या पायऱ्यात पण येते बघा, 1 2 3 तिसरी पण दिसते. आता मी अशा ठिकाणी चाललो आहे जिथे ना घोडे बांधण्याची जी जागा आहे ना, त्या जागेमध्ये आता आम्ही चाललो आहे. आधी हे नाळे दिसते ना, हे वाटे, या वाटेतूनच घोडे आतमध्ये जायचे, बाहेर यायचे. आणि आता आपण फायनली अशा ठिकाणी पोहोचलो ज्या ठिकाणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये इथे घोडे बांधण्याची जी जागा आहे ना ती इथे आहे. आणि इथे घोडे बसायचे, आराम करायचे, झोपायचे, वेपायचे याच ठिकाणी. या ठिकाणाला घोड्याची पागा असे सुद्धा म्हटले जाते. आणि सुरुवातीला आपण 2 खांब घेतले ना, ते 2 खांब आहेत. आणि आतमध्ये आल्यानंतर हे 2 असे खांब आहेत, बघू शकता. हा एक आहे आणि हा एक आहे. आणि आतमध्ये एक रूम आहे, छोटंसं एक रूम आहे बघा, एवढं बघू शकता तुम्ही. आणि अशी मोठी अशी जागा आहे एवढी. आणि हे सुरुवातीचे 2 पहिले खांब आहेत. आणि इथे घोडे बांधायचे आणि घोड्यांना आराम करण्यासाठी इथे घेऊन यायची, बघू शकता तुम्ही. ही आहे घोड्याची पागा. किती सुंदर अशी जागा इथे, बघू शकता तुम्ही. एक नंबर अशी इथं जागा आहे. आणि ही अशी वाट आहे घोड्यांना बाहेर येण्यासाठी आणि घोडे आतमध्ये आणण्यासाठी. चला आपण आता पुढे जाऊयात. हिंमत असेल तर कोण पण किती पण वेळ काढून येऊ शकतो ह्या नजारा बघण्यासाठी. हा नजारा बघण्यासाठी आता इथे सर्वजण बसलेले आहेत. नाही जास्त नाही चालायचं. आता इथे थोडंफार आपण वेफर वगैरे काहीतरी खाऊयात, थोडी आपल्याला एनर्जी येईल, ताकद येईल.
आणि नंतर आपण ना इकडे विंचूकडा पॉईंट आहे हे बघा इकडे. त्याच्या पलीकडे गेल्यानंतर आपल्याला विंचूकडा पॉईंट आहे ना तो दिसेल आणि आपल्याला तिकडे जायचं आहे. मित्रांनो आता वाजलेले आहेत 11:32 आणि आम्ही तिथे एका झाडाखाली बसलो होतो. मस्तपैकी एक मोठा वेफरचा पुडा होता तो खाल्लेला आहे. ती थोडी आम्हाला एनर्जी आलेली आहे, एनर्जी एक शक्ती आलेली आहे. आता आपण इथे एका पॉईंटच्या जवळ पोहोचलो आहोत. तर थोडं उशीर ते थांबूयात आणि तिथून आपण हळूहळू विंचूकडा आहे ना पुढे त्याच्या तिथे आपण हळूहळू जाऊयात. हे 2 आणि तिकडून 3 आहेत आणि आपल्याला इकडे जायचं आहे विंचूकड्याकडे. बघा इथून आपल्याला आता दिसणार आहे विंचूकड्याचा नजारा. आहे समोरचा आहे ना तो आहे विंचूकडा. तिकडे जायचं आहे आपल्याला हळूहळू. चला आता ही अशी एंट्री आहे विंचूकड्याकडे जायला. हे बघा ही अशी एंट्री आहे. इथून आपल्याला हळूहळू जायचं खाली थेट पुढे. बघा हा आहे विंचूकडा आणि हे बघा इथं खाली बघू शकता तुम्ही घनदाट असं जंगल आहे आणि तिकडे आहे विसापूर फोर्ट. ते बघा तिकडे आणि आपण आलो होतो या दिशेने. आता इथे तुम्ही जर नोटीस केलं तर इथे बघू शकता तुम्ही इथे छोटे छोटे रूम आहेत. 1 2 3 बघा 1 2 3 4 आहेत. इकडे तुम्ही नजारा बघू शकता, अप्रतिम असा नजारा आहे. आणि आपण आलो होतो त्या तिकडून